हॅलो एव्हरीवन. आज आपण दुसरा टॉपिक इव्हेंट मॅनेजमेंटमधील सुरू करीत आहोत. यामध्ये तुम्हाला फॅसेट्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये तुम्हाला इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर, त्याची कोर कॉन्सेप्ट काय आहे, कोर पीपल काय आहे, कोर टॅलेंट काय आहे, त्यानंतर कोर स्ट्रक्चर आणि क्लायंट, त्यानंतर क्लायंटमध्ये आपल्याला सेट ऑफ ऑब्जेक्टिव्स फॉर द इव्हेंट, त्यानंतर निगोशिएशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट विथ इव्हेंट ऑर्गनायझर्स, त्यानंतर आपण लोकेटिंग इंटरॅक्शन पॉईंट्स, बॅनर्स, डिस्प्लेज किंवा इतर काही गोष्टी ज्या इव्हेंटच्या दरम्यान आपल्याला पूर्ण कराव्या लागतात त्याचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर आपण प्रिपेअरिंग द कंपनी स्टाफ फॉर द इव्हेंट, म्हणजे कंपनीचा स्टाफ आपल्याला इव्हेंटसाठी कसा प्रिपेअर करता येतो. त्यानंतर पोस्ट इव्हेंट फॉलोअप आणि इव्हेंट ऑर्गनायझर्स काय करतात, रोल ऑफ इव्हेंट ऑर्गनायझर, त्यानंतर क्वालिटीज ऑफ ॲन इव्हेंट ऑर्गनायझर, स्टेप्स इन ऑर्गनायझिंग अँड इव्हेंट, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटला जाणार तो म्हणजे व्हेन्यू. त्यामध्ये आपण इन हाऊस व्हेन्यू आणि एक्सटर्नल व्हेन्यू या दोन गोष्टींचा विचार करणार आहोत. आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातो आहे, म्हणजे आपल्या टॉपिकमधला फर्स्ट पॉईंट तो म्हणजे इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर. इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर कशाला म्हणायचं, तर इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की एखादा जर तुम्हाला इव्हेंट पूर्ण करायचा असेल तर त्या इव्हेंटमध्ये असणारे वेगवेगळे घटक, वेगवेगळे पायाभूत घटक, या घटकांचा आपल्याला विचार करावा लागतो. मग त्यामध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की कोअर कॉन्सेप्ट्स आहेत, कोअर पीपल आहे, कोअर टॅलेंट आहे. या सगळ्यांचा आपल्याला या पॉईंटमध्ये विचार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना कोअर कॉन्सेप्ट्स म्हणजे काय, तर कोअर कॉन्सेप्ट इज ए टर्म दॅट कॅन बी यूज टू डिफाईन द फंडामेंटल अंडरलाईन इथोज अँड इव्हॉल्युशन ऑफ द व्हेरियस मेजर कॅटेगरीज ऑफ इव्हेंट्स असं म्हणता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आपल्याला वेगळेपणा काय आहे, त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की वेगवेगळ्या आपल्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या इव्हेंटमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तो इव्हेंट हा सक्सेसफुल इव्हेंट होऊ शकतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एखाद्या इव्हेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा लागतो, त्यामध्ये कोअर कॉन्सेप्ट या गोष्टीचा समावेश असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोअर कॉन्सेप्ट म्हणजे आपल्याला समजा एखादी फॅमिली असेल आणि त्या फॅमिलीमधले एखादा इव्हेंट असेल तर त्या इव्हेंटच्या संदर्भात आपल्याला काय करावं लागतं, त्या फॅमिलीची एक्झॅक्ट साईज किती आहे, किती लोक त्या फॅमिलीमध्ये आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला इव्हेंट ऑर्गनाईज करावा लागतो. मग यामध्ये कोअर कॉन्सेप्ट या संकल्पनेमध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. त्यानंतर सेकंड पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कोअर पीपल. Core people means these are the people who are performing, acting, participating in the process of influencing the audience to create a desired impact in terms of a favorable position of the client's brand in the audience mind. म्हणजे असे काही व्यक्ती असतात ज्यांच्याकडून आपण एखादी इव्हेंट घेतलेला असेल, तो एखादा इव्हेंट पूर्ण करत असताना तुम्हाला ते मदत करत असतात, त्यांनी काम केलेलं असतं आणि त्यांच्याकडे त्यांचं काय असणार आहे, त्या क्लायंटचं लक्ष असणार आहे. याचा देखील आपल्याला या कोअर पीपलमध्ये विचार करता येऊ शकतो. आता एखादा व्यक्ती हा एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतो, तो एक्सपर्ट त्यानं त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. त्याचा एक्सपर्टी त्यानं त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. जर तो एक्सपर्ट असेल तर त्यानं त्याच्याकडे असणारं जे काही टॅलेंट आहे तर टॅलेंट त्याला दाखवावं लागेल, त्याशिवाय त्याला तिथं चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करता येत नाही. याचा देखील आपल्याला विचार करता येणं गरजेचं आहे. आपल्याला तिथं असणाऱ्या आपला जो क्लायंट असणार आहे त्या क्लायंटचे जे काही लोक आलेले असतील त्यांना आपल्याला अटेंड करावं लागणार आहे आणि ते अटेंड करत असताना त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. इंटरॅक्शनसुद्धा महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला तिसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे कोअर टॅलेंट.
यामध्ये आपण असं म्हणू शकतो की एखादा इव्हेंट ऑर्गनायझर आहे, त्या इव्हेंट ऑर्गनायझरनं त्याच्याकडे असणारं स्पेसिफिक एक्सपर्टाईज काय करत असतो तो, किंवा त्याच्याकडे असणारं रेप्युटेशन किंवा त्याच्याकडे असणारं नॉलेज तो त्या इव्हेंटमध्ये यूज करत असतो. आणि इट इज द कोर टॅलेंट दॅट अट्रॅक्ट्स द इन्फ्लुएन्स द ऑडियन्स. मीन्स व्हॉट, म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखादा तुमचा क्लायंट आहे, त्या क्लायंटकडून तुम्ही जर एखादी इव्हेंट ऑर्गनाईज करायला घेतलेला असेल किंवा तुम्हाला इव्हेंट ऑर्गनाईज करण्यासाठी मिळालेला असेल, तर तो इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना वेगवेगळ्या गोष्टींमुळं तुमच्याकडे ते तिथले जे ऑडियन्स आहे ते अट्रॅक्ट झालं पाहिजे. मग त्यामध्ये म्युझिकची कॉन्सेप्ट यूज करू शकता किंवा इतर काही टॅलेंट परफॉर्मन्स असतात त्यांना ते त्या ठिकाणी बोलवू शकता आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, इतरांना किंवा जे तुमचे ऑडियन्स असतील त्या ऑडियन्सला एंटरटेन करू शकता. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कोर टॅलेंटचा विचार करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर. आणि या इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या बेसिक गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे कोर स्ट्रक्चर स्ट्रक्चर असणं देखील गरजेचं आहे. यामध्ये आपण असं म्हणू शकतो की एखादी व्यवसाय संस्था, एखादा इव्हेंट ऑर्गनायझर हा काय करू शकतो, एखादा इनफॉर्मल किंवा फॉर्मल अशा दोन प्रकारे इव्हेंट ऑर्गनाईज करू शकतो. मग तो फॉर्मल इव्हेंट कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायचा आणि त्याचा स्ट्रक्चर काय असणं गरजेचं आहे हे आपल्याला तिथं असणाऱ्या क्लायंटवरती डिपेंड असणार आहे की त्या क्लायंटनं आपल्याला कोणत्या प्रकारे त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना इफिशियंट मॅनेजमेंटची देखील आवश्यकता असते. मग त्याच्यावरतीच काय असणार आहे, कोर स्ट्रक्चर डिपेंड असणार आहे. ट्रॅडिशनली आपण काय म्हणू शकतो, अक्रॉस द वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह इव्हेंट्स हॅव ऑलवेज बीन कॉम्प्रेहेन्सिव्हली ॲडमिनिस्ट्रेड राईट फ्रॉम द ग्रासरूट लेवल. म्हणजे आपल्याला याचा विचार करावा लागतो की एखादा इंटरनॅशनल इव्हेंट जरी असेल तर तो ॲडमिनिस्ट्रेट कसा करायचा, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कोर स्ट्रक्चर म्हणजे त्या एखाद्या इव्हेंटमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण यामध्येच आणखी एक छोटासा पॉईंट ॲड करू शकतो, तो म्हणजे टार्गेट ऑडियन्स. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण कशासाठी हा इव्हेंट पूर्ण करत असतो किंवा कंप्लीट करत असतो किंवा तो इव्हेंट कशासाठी आपल्याकडे घेत असतो. तर आपल्याकडे येणारे जे टार्गेट ऑडियन्स आहे त्या टार्गेट ऑडियन्सला फोकस करून आपण काय करत असतो, हा इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो. मग एखादा टार्गेट ऑडियन्स असेल हा पुढच्या भविष्य कालावधीमध्ये येणारा तुमचा कस्टमर देखील असू शकतो. कारण तुमचा इथं जसा परफॉर्मन्स दिलेला असेल, तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये जसा परफॉर्मन्स दिलेला असेल तो पाहूनच काय केलं जातं, तर तो पाहून त्या व्यवसाय संस्थेला किंवा तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काय मिळत असतो, पुढचा ग्राहक त्या एखाद्या इव्हेंटमधून सुद्धा मिळत असतो. मग तुमचं कॉन्सेप्च्युअलायझेशन कसं आहे, मग तुम्ही वेगवेगळे घटक कसे यूज करता, तुम्हाला वेगवेगळ्या घटकांचा कसा यूज करणं शक्य होऊ शकतं, आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगला इव्हेंट कसा करू शकतो, इव्हेंट मार्केटिंग कसं केलं जातं, त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून योग्य पद्धतीनं त्यांचं कोऑर्डिनेशन कसं करता येऊ शकतं आणि इव्हेंट चांगल्या पद्धतीनं पूर्ण कसा करता येऊ शकतो याचा आपल्याला टार्गेट ऑडियन्सच्या माध्यमातून विचार करता येऊ शकेल. कारण जर तुम्ही योग्य निर्णय योग्य वेळी जर घेऊ शकला तर त्या इव्हेंटमधूनच तुम्हाला काय मिळत असतात, फ्युचर क्लायंट्स मिळत असतात. म्हणून याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय, तो म्हणजे कोर स्ट्रक्चर.